आणि आता बातमी आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेल्या एका खास गिफ्टची। हे गिफ्ट आहे तब्बल 3400 कोटी रुपयांचं। ते बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल, तुम्ही हे थक्क झाल्याशिवाय राहणार नाही। हे एवढं महागडं गिफ्ट आहे तरी काय, बघूयात हा रिपोर्ट। डोनाल्ड ट्रम्प यांना कतारनं दिला हवा महल, 3400 कोटी रुपयांचं आलिशान विमान गिफ्ट। एअरफोर्स वन म्हणून ट्रम्प करणार नव्या विमानाचा वापर। Thank you, everybody. They can all be back. हे विमान नाही, हा आहे हवेत उडणारा आलिशान महाल, बोईंग 747-8 जम्बो जेट। किंमत फक्त $400 मिलियन, भारतीय चलनात जवळपास 3400 कोटी रुपये। कतारच्या शाही राजघराण्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा आलिशान महागडा हवा महल गिफ्ट दिला। हे आरामदायी विमान 10 वर्ष जुनं असलं तरी ते अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज आहे। फ्रेंच डिझाईन फर्म अल्बर्टो पिंटो कॅबिनेट यांनी या विमानाचं इंटिरियर केलंय। या विमानाची भिंत सोनेरी रंगाची आहे। कॉन्फरन्स रूम मध्ये मऊ गाद्या असलेल्या खुर्च्या आहेत। लाकडी पॅनलिंगची सजावट, आलिशान सोफे आणि रिक्लायनर आहे। विमानामध्ये एक भव्य मास्टर बेडरूम, एक गेस्ट रूम आणि एक शॉवरची सोय असलेले 2 मोठे बाथरूम आहेत। त्याशिवाय 5 छोटी स्वयंपाकघरं आणि 9 टॉयलेट सुद्धा आहेत। विमानामध्ये 40 टेलिव्हिजन आणि 10 मोठ्या स्क्रीन आहेत। विमानामध्ये खासगी कार्यालय सुद्धा आहे, जिथे आरामात काम करता येऊ शकते। एकूण 90 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर्स एकाच वेळी प्रवास करू शकतात। हे बोईंग 747-8 जम्बो जेट विमान याआधी कतार एअरवेजच्या ताफ्यात होते। कतारच्या शाही कुटुंबाच्या सेवेत हे विमान वापरलं जात होतं। आता ते ट्रम्प यांना गिफ्ट करण्यात आलंय। 2029 मध्ये ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी ते एअरफोर्स वन अर्थात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत विमान म्हणून त्याचा वापर करतील अशी शक्यता आहे। तसं झाल्यास तो नवा विक्रम ठरणार आहे, कारण आजपर्यंत अमेरिकेच्या कोणत्याही एअरफोर्स वन विमानाची लांबी 250 फूट नव्हती आणि इतक्या सगळ्या आलिशान सुखसोयी सुद्धा त्यामध्ये नव्हत्या। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।